दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाश, आनंद आणि नव्या सुरुवातींचा काळ. पण वृश्चिक राशीसाठी हा काळ फक्त उत्सवाचा नाही, हा जीवन बदलणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू आहे. कारण या काळात सूर्य, बुध, शुक्र आणि शनी यांच्या स्थानांतरामुळे तुमच्या कुंडलीत असा योग तयार होतो की जो तुमच्या नियतीचा नवा अध्याय घडवतो. हा काळ तुम्हाला वरवर सुखद वाटेल, पण आतून तो आत्मशुद्धीचा, भावनिक संघर्षाचा आणि पुनर्जन्माचा काळ असेल. चला आता या 6 शक्तिशाली घटनांचा सखोल अर्थ समजून घेऊयात. नंबर 1 आहे आर्थिक झटका, पण त्याच झटक्यात लपलेली समृद्धी. या काळात तुमच्या दुसऱ्या भावावर सूर्य आणि बुध यांचा संयोग होतोय आणि त्याच वेळी शुक्र धनभावात प्रवेश करत आहे. हा योग आर्थिक हालचाली वाढवतो, पण त्याच वेळी गोंधळ, चुकीचे निर्णय किंवा तात्पुरते नुकसान निर्माण करू शकतो. कदाचित एखादं जुने कर्ज फेडावे लागेल, व्यवहारात विलंब होईल किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून आर्थिक धक्का बसेल. पण हा धक्का म्हणजे केवळ एक कर्मनिलाखाचा तडका आहे. 2 दिवसातच त्याच गोष्टीतून नवीन लाभाचं द्वार उघडेल. जसं एखादा जुना व्यवहार अचानक मंजूर होईल, अडकलेले पैसे मिळतील किंवा एखादी नवीन संधी तुमच्या हातात येईल. ही घटना सांगते की कधीकधी ब्रह्मदेव आपल्याला थोडं तोडतो, जेणेकरून आपल्याला नवा आकार यावा. नंबर 2 आहे घरातील गुपितं उघड होणार. सत्य धक्का देईल, पण आत्मविश्वास वाढवेल. चंद्र-केतूचा योग आणि 4थ्या भावावर शनीची दृष्टी या संयोगामुळे घरगुती वातावरण थोडं अस्थिर होईल. एखाद्या नातेवाईकाबाबत, मित्राबाबत किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीबाबत एखादं गुपित किंवा लपलेलं सत्य समोर येईल. कदाचित कोणी तुम्हाला वापरलं, फसवलं किंवा तुमच्या पाठीमागे कट रचला हे उघड होईल. प्रथम दर्शनी मन हादरेल, संताप येईल, कदाचित रडूही येईल. पण काही तासानंतर जाणवेल की हे सत्य आलं म्हणूनच मी मुक्त झालो. आता तुमचं मन स्वच्छ झाले, तुमचं अंतर्मन जागृत झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला ओळख पटली आहे की कोण तुमच्या जीवनात प्रकाश आणि कोण फक्त सावली. ही घटना तुमचं मन तोडेल, पण व्यक्तिमत्व घडवेल. नंबर 3 आहे भावनिक स्फोट. नात्यांचा अंत, पण नव्या आत्मप्रेमाची सुरुवात. वृश्चिक राशी हा भावनांचा महासागर आहे. या काळात शुक्र आणि मंगळ दोन्ही प्रेमभावाशी संबंधित स्थानी असल्याने नात्यांमध्ये तीव्रता वाढेल. काहींना जुना साथीदार पुन्हा संपर्क करेल, काहींना अचानक विभक्त व्हावं लागेल आणि काहींना स्वतःच्या भावनांची कसोटी द्यावी लागेल. हा काळ गोंधळवणारा असेल. कधी हृदयात प्रेम उफाळेल, तर कधी राग, तिरस्कार, अविश्वास. पण ही भावना उलथापालथ आवश्यक आहे, कारण ती तुम्हाला स्वतःचं मूल्य शिकवणार आहे. तुम्ही स्वतःला समजून घ्यायला सुरुवात कराल. मी काय आहे, काय हवंय आणि कोण माझ्या ऊर्जेला लायक आहे. हा काळ म्हणजे नात्यांचा अंत नव्हे, तर आत्मप्रेमाचा आरंभ आहे. कारण जो स्वतःवर प्रेम करतो त्याला नियतीकडून योग्य व्यक्ती भेटल्याशिवाय राहत नाही. आता 4थं वाक्य आहे कर्मफळाचा निपटारा. ज्यांनी त्रास दिला त्यांना नियती उत्तर देईल. वृश्चिक राशीवर शनी आणि केतूची संयुक्त ऊर्जा काम करत आहे. ही ऊर्जा जुन्या कर्माचं वजन हलकं करते. गेल्या काही वर्षात ज्या लोकांनी तुमच्याशी अन्याय केला, विश्वासघात केला किंवा मानसिक त्रास दिला, त्यांना आता त्यांच्या कर्माचा परिणाम भोगावा लागेल. तुम्ही काहीच केलं नाही तरी परिस्थिती अशी घडेल की न्याय तुमच्या बाजूने येईल. कधीकधी तुम्हाला वाटेल की मीच हे अनुभवतोय का? पण लक्षात ठेवा, तुम्ही ब्रह्मदेवाच्या खेळात एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. शनी आता तुमच्या बाजूने काम करत आहे. त्यामुळे धैर्य ठेवा, कारण तुमचा धीर आणि संयम आता फळ देणार आहे. ही घटना तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ बनवेल. तुम्ही राग, सूड आणि द्वेष या गोष्टींपासून दूर जाऊन क्षमा आणि शांतीचा मार्ग निवडाल. नंबर 5 आहे आध्यात्मिक जागृती. ब्रह्मदेवाचा गूढ संदेश. दिवाळीचा 4था आणि 5वा दिवस म्हणजे तुमच्या आत्म्याशी ब्रह्मदेवाचा थेट संवाद होण्याचा काळ आहे. या काळात तुम्हाला एखादं स्वप्न, ध्यानातील दृश्य किंवा योगायोगातून आलेला संकेत जाणवेल. ते काहीतरी अतिशय वैयक्तिक आणि आध्यात्मिक असेल. जसं की एखादं जुनं ठिकाण पुन्हा डोळ्यासमोर येणं, एखाद्या दिवंगत व्यक्तीचं स्मरण होणं किंवा अचानक एखाद्या विषयाबद्दल खोल जाणीव निर्माण होणं. ही आध्यात्मिक ऊर्जा तुमचं मार्गदर्शन करेल. तुम्ही जीवनात काहीतरी उच्च उद्दिष्टासाठी जन्म घेतल्याची जाणीव होईल. हा काळ तुमच्या आत्म्याला पुन्हा सक्रिय करेल. काही वृश्चिक राशीचे लोक या काळात ध्यान, योग, लेखन, सेवा किंवा कला या माध्यमातून स्वतःला पुन्हा जन्म देणार आहात. नंबर 6 आहे नियतीचं नवदार. करिअर, व्यवसाय आणि परदेशाशी निगडीत नवा अध्याय. दिवाळीनंतर सूर्य लाभभावात येतो आणि बुधासोबत त्याचा संयोग तुम्हाला मोठ्या प्रगतीचा संकेत देतो. तुमचं करिअर, व्यवसाय अथवा नोकरीत बदल होईल.
काहींसाठी ही बदलाची सुरुवात ताणतणावाची असेल, पण तीच पुढे मोठे यशाचं बीज पेरणार आहे. एखादी नवीन नोकरी, नवीन क्लायंट, परदेशी प्रवासाची ऑफर किंवा अचानक मिळालेली जबाबदारी तुम्हाला पुढे नेईल. ही संधी दिसायला लहान वाटेल, पण तिचं फळ दीर्घकालीन असेल. कारण ग्रहयोग दाखवतो की तुम्ही आता त्या टप्प्यावर आलात जिथून तुमचं भाग्य उंच उडणार गरुडासारखं विस्तारायला सुरुवात करेल. जीवनाचा नवा अध्याय इथूनच सुरू होतो, जिथे तुम्ही केवळ जिवंत नसता तर प्रभाव निर्माण करता. दिवाळीच्या या 5 दिवसात वृश्चिक राशीच्या जीवनात घडणाऱ्या घटना अराजक वाटू शकतात, पण त्या सगळ्या एका मोठ्या ब्रह्मयोजनेचा भाग आहेत. तुमचं आयुष्य जणू एका अंधाऱ्या बोगद्यातून उजेडाच्या दिशेने चाललं आहे. या काळात तुम्हाला 3 गोष्टी समजतील: कोण खरा आहे आणि कोण तुम्हाला मुखवटा घालतोय, तुमचं खऱ्या अर्थाने सुख कोणत्या मार्गात आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःशी कोण आहात. वृश्चिक राशी ही पुनर्जन्माची राशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच वृश्चिक पुन्हा उभं राहतं आणि आधीपेक्षा अधिक शक्तिशाली बनतं. ही दिवाळी तुम्हाला त्या नव्या उभारीचा आरंभ देणार आहे. थोडे दिवस गोंधळ, ताण आणि धक्के असतील, पण प्रत्येक धक्का तुम्हाला नव्या पायरीवर नेईल. शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, हे सर्व आवश्यक होतं, कारण मला अंधाराशिवाय माझा प्रकाश सापडला नसता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.